नमस्कार माझ्या प्रिय मित्रांनो आणि स्पर्धा परीक्षेच्या योद्ध्यांनो. व्हाईट बोर्ड एज्युकेटर या ज्ञान मंच रूपी युट्यूब चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे. मित्रांनो, इथे दररोज तुम्हाला चालू घडामोडीचा नेमका आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचा अभ्यास मिळेल. यात नेमकी माहिती, स्पष्ट विश्लेषण, संभाव्य प्रश्न आणि दररोजचं अपडेट जे एमपीएससी, यूपीएससी, तलाठी भरती, पोलीस भरती, शिक्षक भरती किंवा इतर सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षासाठी अत्यंत उपयुक्त असणार आहे. कारण या चालू घडामोडी लोकसत्ता, द हिंदू, PIB यासारख्या महत्वपूर्ण शासकीय वेबसाईट वरून एकत्रित केलेल्या आहेत. तर चला मग लगेच व्हाईट बोर्ड एज्युकेटर या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा आणि स्वतःला तयार करा आपल्या स्वप्नातील नोकरीसाठी. मित्रांनो, या सर्व व्हिडिओची PDF अगदी मोफत तुम्हाला उपलब्ध आहे. ती डिस्क्रिप्शन मधील असलेल्या लिंकवर क्लिक करून ती तुम्ही डाउनलोड करू शकता आणि भविष्यामध्ये अभ्यासासाठी सेव्ह करून ठेवू शकता. आज दिनांक 24 मे 2025 च्या चालू घडामोडी पाहूया. पहिली चालू घडामोड मित्रांनो, आपल्याला माहित आहे नॉर्थ ईस्ट रायझिंग समिट आज झाली. त्या समिटमध्ये प्रधानमंत्री सहभागी होते. उद्योजक, गुंतवणूकदार व मुख्यमंत्री यांची सुद्धा यामध्ये उपस्थिती होती. मित्रांनो, ईस्ट हे पंतप्रधानांनी त्यांच्या भाषणामध्ये काही मुद्दे सांगितले, ते अत्यंत महत्वाचे आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून. महत्वपूर्ण मुद्दे पाहूया मित्रांनो. ईस्ट, EAST, ईस्ट म्हणजे एम्पॉवर, ऍक्ट, स्ट्रेंथन आणि ट्रान्सफॉर्म असे प्रधानमंत्री सांगितले. या ईस्ट धोरणाद्वारे पूर्व भारताच्या प्रगतीला गती आलेली आहे. हे ईस्ट धोरण पंतप्रधानांनी सुरू केले होते. पुढे पाहूया मित्रांनो. भारत, म्यानमार, थायलंड त्रिपक्षीय महामार्गाद्वारे थायलंडची थेट संपर्क नॉर्थ ईस्टला जोडला जाणार आहे. कोलकाता सीतवे पोर्ट जोडणाऱ्या कळादन मल्टीमॉडल ट्रान्झिट प्रकल्पाची कार्यवाही सुद्धा सुरू होणार आहे. गुवाहाटी, इम्फाळ, आगरतळा येथे मल्टी मॉडेल लॉजिस्टिक हब उभारणी झाली. ही काही महत्वाचे मुद्दे आहेत ईस्ट धोरणाविषयी. मेघालय व मिझोरम मध्ये लँड कस्टम स्टेशनमुळे आंतरराष्ट्रीय व्यापाराला चालना मिळाली आहे. हिल इन इंडिया ही संकल्पना उद्योग आली आहे. भारताला जागतिक आरोग्य आणि वेलनेस केंद्र म्हणून स्थापित करण्याचा प्रयत्न या संकल्पनेद्वारे होणार आहे. कारण जैवविविधता आणि नैसर्गिक औषधी गुणधर्मामुळे पूर्वोत्तर भारत म्हणजे नॉर्थ ईस्ट इंडिया हे गुंतवणुकीसाठी आदर्श ठिकाण ठरेल. म्हणून हिल इन इंडिया या संकल्पनेला उदय झालेला आहे, या संकल्पनेचा उदय झालेला आहे. अजून इतर काही महत्वाचे मुद्दे आहेत मित्रांनो, जसे की 13,000 किलोमीटर ऑप्टिकल फायबर आतापर्यंत नॉर्थ ईस्ट मध्ये सुरू झाले आहे. तसेच 4G आणि 5G कनेक्टिव्हिटीमुळे सुद्धा स्टार्टअप्सना चालना मिळाली आहे. आसाम मध्ये सर्वात प्रथम मेड इन इंडिया सेमी कंडक्टर चिप उत्पादन सुद्धा सुरू झाले आहे. भारतातील सर्वात प्रथम मेड इन इंडिया सेमी कंडक्टर चिप उत्पादन. अशा प्रकारे ही नॉर्थ ईस्ट रायझिंग समिट येथे सर्व मुद्दे दिलेले आहेत, ते तुम्ही वाचून घ्या मित्रांनो. चला तर पुढे वळूया. पुढील महत्वाचा मुद्दा जाणून घेऊया आजचा, म्हणजे BSF जवानांसाठी वीरता पुरस्कार वितरण झाले आहेत. गृहमंत्री अमित शाह यांनी हे पुरस्कार प्रदान केले. भारताच्या दहशतवाद विरोधी भूमिकेसाठी भारतातील जवळपास 32 शिष्टमंडळे जगभरात विविध देशात फिरत आहेत. त्याचे जागतिक दौरे सध्या चालू आहेत. पुढे वळूया मित्रांनो. नॉर्थ ईस्ट विषयीच अजून एक मुद्दा आहे. AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि 5G तंत्रज्ञानाचा प्रभाव हा उत्तर पूर्व भारताचा रणनीतिक डिजिटल सीमा क्षेत्र म्हणून उदयास आले आहे. मित्रांनो, भारत नेट आणि डिजिटल नॉर्थ ईस्ट विजन साठी हे AI आणि 5G समर्पित केले आहे. जवळपास 90% प्रदेश हा 4G कनेक्टिव्हिटी अंतर्गत जोडला गेलेला आहे, तर 80% ग्रामीण कुटुंबे फायबर ऑप्टिक्सद्वारे डिजिटलपणे जोडले गेलेले आहेत. IIT गुवाहाटी आणि NIT सिल्चर सारख्या अग्रगण्य संस्थांमधील इनोव्हेटिव्ह कौशल्य विकास सुद्धा होत आहे. भाषिणी हा जो उपक्रम आहे हा परीक्षेत येऊ शकतो. भाषिणी हा उपक्रम त्रिपुरा राज्याशी संबंधित आहे. हा उपक्रम जवळपास 22 भाषांमध्ये AI चलित रिअल टाइम भाषांतर आपल्यास करून देत असतो. भाषिणी उपक्रम AI द्वारे पर्यटन प्रोत्साहन सुद्धा मिळत आहे. जशी कांजीरंगा आणि सिक्कीम मध्ये AI चा उपयोग होत आहे पर्यटन प्रोत्साहनासाठी. ग्रीन डेटा सेंटर साठी अनुकूल असे हवामान आणि नूतनीकरण योग्य ऊर्जा स्त्रोत नॉर्थ ईस्ट मध्ये उपलब्ध आहे. अशा प्रकारे नॉर्थ ईस्ट रायझिंग समिट यासाठी आपण अनेक उपक्रम पाहिले. पुढे बोलूया मित्रांनो. भारतीय हवाई दलाची फ्लाइट टेस्ट कोर्सचा समारोप झाला. हा 47वा फ्लाइट टेस्ट कोर्स होता. या कोर्सला एअर चीफ मार्शल AP सिंह यांची उपस्थिती लाभली. बेंगळुरू मध्ये हा कोर्स संपन्न झाला.
एअर चीफ मार्शल यांनी आपल्या भाषणामध्ये AMCA आणि LCA-MK2 यासारख्या स्वदेशी प्रकल्पाचे महत्व अधोरेखित केले. तर AMCA म्हणजे काय हे पाहूया. AMCA ऍडव्हान्स मीडियम कॉम्बॅक्ट एअरक्राफ्ट आहे. हा भारतीय हवाई दलासाठी विकसित होणारा 5व्या पिढीचा स्टेल्थ फायटर जेट आहे. DRDO आणि ADA म्हणजे एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी यांच्या मार्फत याची निर्मिती होत आहे. याची वैशिष्ट्ये आहेत स्टेल्थ तंत्रज्ञान, सुपर क्रूज क्षमता, मल्टी रोल क्षमता आणि इलेक्ट्रॉनिक युद्ध प्रणाली अशी या AMCA ची वैशिष्ट्ये आहेत. तसेच त्यांनी दुसरे एक उल्लेख केला तो म्हणजे LCA-MK2 लाईट कॉम्बॅक्ट एअरक्राफ्ट मार्क 2. हा एअरक्राफ्ट तेजस विमानाचा सुधारित प्रकार आहे. 4थ्या पिढीच्या बहुउद्देशीय फायटर जेट म्हणून हा विकसित केला जात आहे. याची वैशिष्ट्ये अशी आहेत. संवर्धित शक्तिशाली इंजिन, मोठी इंधन टाकी आणि सुधारित शस्त्र प्रणाली, आधुनिक रडार आणि अवकाश युद्ध प्रणाली अशी याची वैशिष्ट्ये आहेत. तसेच मल्टी रोल क्षमता ही सुद्धा LCA-MK2 लाईट कॉम्बॅक्ट एअरक्राफ्टची वैशिष्ट्ये आहेत. पुढे वळूया मित्रांनो. पुढील महत्वाचा मुद्दा, निवडणूक आयोगाने एक निर्णय घेतलेला आहे. तो म्हणजे प्रत्येक मतदान केंद्राच्या बाहेर मोबाईल डिपॉझिट सुविधा देण्याचा निर्णय झाला आहे. म्हणजे 100 मीटर पर्यंत मोबाईल फोन हे बॅन करण्याला आलेले आहेत. 100 मीटर बाहेर आपण मतदान केंद्राच्या 100 मीटर अंतराच्या बाहेर आपण मोबाईल वापरू शकतो. पण आतमध्ये जात असताना आपण मोबाईल डिपॉझिट सुविधे अंतर्गत ते डिपॉझिट ठेवूनच आतमध्ये जाऊन आपलं मतदान करायचं आहे. याच्या पुढे वळूया मित्रांनो. CAQM समितीचा महत्वाचा निर्णय आहे. CAQM समितीने NCR मध्ये AQI सुधारल्यामुळे 23 मे 2025 रोजी सुधारित हवा गुणवत्ता लक्षात घेऊन ग्रॅप स्टेज 1 हे हटवण्याचा निर्णय घेतला आहे. तर ग्रॅप स्टेज 1 म्हणजे काय पाहूया. ग्रॅपचा अर्थ आहे ग्रेडेड रिस्पॉन्स ऍक्शन प्लॅन. हा दिल्ली आणि NCR प्रदेशातील हवा प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी एक चरणबद्ध कृती आराखडा आहे. स्टेज 1 हा प्रदूषण मध्यम श्रेणीत असताना लागू केला जातो. तर आता प्रदूषण जरासे निवळले आहे, त्यामुळे हे ग्रॅप 1 हटवण्याचा निर्णय झाला आहे. ग्रॅप 1 अंतर्गत काय काय उपाय केले जातात. तर कचऱ्याची नियंत्रित विल्हेवाट होते, वाहतूक व्यवस्थापनासाठी काही उपाय करावे लागतात, निर्माण कार्यावर मर्यादा येतात, तसेच औद्योगिक प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न होतात आणि हवामान निरीक्षण हे सुद्धा आवश्यक असते. असे हे जे ग्रॅप स्टेज 1 हे अंतर्गत जे उपाय होते ते आता बंद होतील, कारण हवामान जो प्रदूषण जो आहे तो आता काहीसा सुधारला आहे. पुढे वळूया मित्रांनो. विंग्स इंडिया 2026 या कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे पुढील वर्षी 2026 मध्ये 28 ते 21 जानेवारी. तर या कार्यक्रमाचे कसं होईल यासाठी बेगमपेट विमानतळ हैदराबाद येथे हा कार्यक्रम होणार आहे. विमानतळ विकासक, गुंतवणूकदार, राज्य सरकार, लॉजिस्टिक्स आणि वित्तीय संस्था यांचा सुद्धा यामध्ये सहभाग असणार आहे. केंद्रीय मंत्री राममोहन नायडू यांच्या नेतृत्वाखाली उड्डाण मंत्रालयाने हा उद्घाटन कार्यक्रम केला. विंग्स इंडिया 2026 ची थीम असणार आहे इंडियन एव्हिएशन पेविंग द फ्युचर. म्हणजे डिझाईन ते तैनाती, उत्पादन ते देखभाल, समावेशकता ते नाविन्य, सुरक्षा ते शाश्वतता असे इंडियन एव्हिएशन पेविंग द फ्युचर असे विंग्स इंडिया 2026 ची थीम असणार आहे. भारत हा 3ऱ्या क्रमांकाचा देशांतर्गत विमानतळ बाजार आणि लवकरच 3ऱ्या क्रमांकाचा एकूण प्रवासी बाजार बनणार आहे. याचा अर्थ आहे भारत सध्या हा देशांतर्गत विमानतळ बाजारासाठी 3ऱ्या क्रमांकाचा देश आहे. विकसित भारत 2047 याच्या दिशेने आधुनिकता, तंत्रज्ञान आणि अंतिम संपर्क वाढवण्याचा संकल्प केला आहे. उडान योजना आपल्याला माहित आहे. उडान म्हणजे उडे देश का आम नागरिक ही योजना आली होती काही वर्षांपूर्वी. या योजनेद्वारे टियर 2 आणि टियर 3 शहरांना राष्ट्रीय विमानतळ नेटवर्क मध्ये समाविष्ट करून पर्यटन, व्यापार आणि रोजगाराला चालना देणार आहे. भारत शाश्वत विमान इंधन म्हणजे सस्टेनेबल एअर फ्युएल क्षेत्रात जागतिक नेतृत्व करण्यासाठी सुद्धा सज्ज आहे. ऍडव्हान्स एअर मोबिलिटी AAM आणि ड्रोन आणि eVTOLs याद्वारे नवीन युगाचा आरंभ होणार आहे. हे तुम्ही पाहून घ्या. AAM, ड्रोन आणि eVTOLs म्हणजे काय, आजच्यासाठी तुमचा प्रश्न आहे. भारतीय विमानतळ उद्योगाला जागतिक स्तरावर पुढे नेण्यासाठी नाविन्य आणि क्षमता विकासावर भर देण्यात येणार आहे. पुढे वळूया मित्रांनो. पुढील आजचा महत्वाचा मुद्दा आहे
15वी ब्रिक्स व्यापार मंत्र्यांची बैठक झाली होती. या ब्रिक्स व्यापार बैठकीमध्ये भारताने काही महत्वाचे मुद्दे अधोरेखित केलेले आहेत, काही मागण्या केलेल्या आहेत. त्या कोणत्या ते पाहूया. निर्यात नियंत्रण हटवण्याची मागणी भारताने केली आहे. ब्रिक्स सदस्यामध्ये निर्यात नियंत्रण हटवण्याचे आवाहन भारताने केले आहे. परस्पर सहकार्य आणि जागतिक दक्षिणाच्या विकासासाठी समर्थन देण्याचे सुद्धा भारताने सांगितले आहे. ब्रिक्स संयुक्त जाहीरनाम्याचा स्वीकार सुद्धा या दरम्यान केला आहे. या जाहीरनाम्यामध्ये काय काय येते? WTO सुधारणा आणि बहुपक्षीय व्यापार प्रणालीचे बळकटीकरण करणे, ब्रिक्स डेटा अर्थव्यवस्था प्रशासनासाठी सुधारित करणे, ब्रिक्स व्यापार आणि शाश्वत विकास चौकट तयार करणे, हवामान विषयक व्यापार उपाय अन्यायकारक नसावेत यावर भर देणे. हे ब्रिक्स संयुक्त जाहीरनाम्याचे काही मुद्दे आहेत. तसेच भारताने सांगितले की WTO सुधारणा आणि अन्न सुरक्षा सुद्धा व्हायला पाहिजे. सार्वजनिक साठा धारणासाठी म्हणजे पब्लिक स्टेक होल्डरसाठी कायमस्वरूपी उपायाची मागणी केली आहे. तसेच WTOच्या 30व्या वर्धापन दिनानिमित्त 30 साठी 30 फॉर 30 सुधारणा प्रस्ताव सुद्धा भारताने जाहीर केला आहे. आता 30 फॉर 30 काय आहे? WTOचे 30वी जे वर्धापन दिवस आहे, या 30व्या दिनानिमित्त काही 30 सुधारणा भारताने सांगितल्या आहेत. त्या 30 फॉर 30 अंतर्गत, या उपक्रमांतर्गत. पुढे पाहूया. विकसित राष्ट्रांनी पर्यावरणीय तंत्रज्ञान सवलतीच्या दरात हस्तांतरित केले पाहिजे विकसनशील राष्ट्रांना, असे सुद्धा भारताने सांगितले आहे. मिशन लाईफ अंतर्गत सर्क्युलर इकॉनॉमीला प्रोत्साहन देण्यात यावे. तसेच डिजिटल इंडिया व इंडिया AI अंतर्गत समावेशक डिजिटल परिवर्तनावर सुद्धा भर देण्यात यावा. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सायबर सुरक्षेच्या जागतिक सहकार्यासाठी ब्रिक्स बैठक ही अत्यंत महत्वाची आहे, असे भारताने सांगितले. तर ब्रिक्स मध्ये भारताच्या डिजिटल परिवर्तनासाठी जे नेतृत्व आहे ते कसे ते जाणून घेऊया. DOT म्हणजे डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन आणि राष्ट्रीय संचार अकादमी तंत्रज्ञान NCAT द्वारे व्हर्च्युअल सत्र भरवण्यात आले होते. ब्रिक्स ICT वर्किंग ग्रुप अंतर्गत समन्वय, सर्वोत्तम पद्धतीचे आदान प्रदान आणि भविष्यकालीन सहकार्यावर चर्चा झाली. त्यामध्ये काही सत्र झाले. ते विविध सत्र कोणते ते पाहूया. मोबाईल वापरकर्त्यांना सशक्त बनवणे हे पहिले सत्र होते. भारताने संचार साथी या पुढाकाराद्वारे मोबाईल वापरकर्त्याचे संरक्षण केले आहे असे सांगितले. सत्र 2 होते. सायबर सुरक्षितता आणि लवचिकता. भारत आणि ब्राझीलने सायबर सुरक्षेच्या राष्ट्रीय धोरणावर सादरीकरण केले. सत्र 3 मध्ये डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा. यामध्ये आधारद्वारे ओळख आधारित डिजिटल समावेशनाने सार्वजनिक सेवा वितरण क्रांतिकारी बनवले आणि DPIच्या माध्यमातून शासन कार्यक्षमता वाढवण्याचे महत्व सुद्धा अधोरेखित केले. सत्र 4 होते. डिजिटल ट्विन. संगम डिजिटल ट्विन या पुढाकाराद्वारे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित प्रोडक्टिव्ह सिम्युलेशन आणि डेटा चलित प्रशासन सक्षम करण्यावर भारताने भर दिला. ब्रिक्स देशामध्ये सहकार्याची पुष्टी. या सत्रामध्ये राष्ट्रीय यशस्वी उदाहरणे मांडली गेली आणि भविष्यातील डेटा व्यवस्थापन आणि डिजिटल सहकार्यावर दिशानिर्देश दिले गेले. पुढे वळूया मित्रांनो. पुढील महत्वाचा मुद्दा आहे मत्स्य सचिव परिषद 2025. ही मत्स्य सचिव परिषद 2025 झाली. त्या परिषदेतील महत्वाचे मुद्दे पाहूया. ड्रोन वापरून मत्स्य वाहतूक केली पाहिजे. 70 किलो पर्यंत क्षमतेच्या ड्रोनद्वारा दुर्गम भागात जिवंत मासे वाहतूक करणे, तसेच ड्रोन तंत्रज्ञानासाठी SOP विकसित करणे, हा पहिला मुद्दा आहे. पुढील महत्वाचा मुद्दा आहे फिशरीज आणि NFDP पोर्टलवरील नोंदणी वाढवणे. राज्य सरकारांनी नोंदणी अभियान वेगाने करावे, असे सुद्धा या परिषदेमध्ये सांगितले आहे. इतर सुद्धा काही महत्वाचे मुद्दे आहेत, ते तुम्ही वाचून घ्या मित्रांनो. आंतरराष्ट्रीय व्यापार आणि डिजिटल व्यासपीठ. ब्ल्यू पोर्ट इनिशिएटिव्ह अंतर्गत जलस्रोत सुधारणा करणे. आता PMMSY आणि PMMKSSY या योजनांचा आढावा सुद्धा या परिषदेत घेतला. त्यामध्ये रिसर्क्युलेटरी मत्स्य पालनासाठी 1 लाख प्रीमियम मर्यादा ठरवली गेली. SC ST आणि महिलांना 10% अतिरिक्त प्रोत्साहन देण्यात येणार आहे. मत्स्य उत्पादकांसाठी क्रेडिट सुविधा. किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत कर्ज मिळवण्यासाठी संस्थात्मक सहकार्याची गरज सुद्धा नोंदवली गेली. तर हे PMMSY आणि PMMKSSY हे काय आहे ते पाहूया. सर्वप्रथम पाहूया PMMSY. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना. ही भारत सरकारच्या मत्स्यपालन क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी सुरू केलेली योजना आहे.
याचा उद्देश मत्स्य उत्पादन वाढवणे, पायाभूत सुविधा सुधारणे, शाश्वत मत्स्यपालन प्रथांचा प्रसार करणे आणि मासेमारीसाठी आर्थिक कल्याण योजना राबवणे असे आहे. PMMKSSY हे काय आहे ही पाहूया. ही PMMSY अंतर्गत सुरू केलेली युप योजना आहे. याचा मुख्य उद्देश मत्स्यपालकांसाठी आर्थिक संरक्षण आणि विमा योजना उपलब्ध करणे असा आहे. पुढे पाहूया मित्रांनो, PMMKSY हे पाहिलं आपण. आता पुढे पाहूया, PMMKSY अंतर्गत कृषी प्रक्रिया क्लस्टर स्थापनेसाठी अर्जाचे आमंत्रण दिलेले आहेत उद्योग मंत्रालयाने. अन्न प्रक्रिया आणि उद्योग मंत्रालयाने 14 मे 2025 रोजी कृषी प्रक्रिया उद्योगासाठी पायाभूत सुविधा योजनेअंतर्गत एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट प्रकाशित केला होता. पुढील महत्वाचा मुद्दा पाहूया मित्रांनो, कर्मचारी राज्य विमा योजना म्हणजे ESI एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स स्कीम ही भारत सरकारद्वारे सुरू करण्यात आलेली सामाजिक सुरक्षा योजना आहे, जी कर्मचाऱ्यांना आरोग्य आणि आर्थिक संरक्षण प्रदान करते. ही योजना ESI ऍक्ट 1948 अंतर्गत कार्यरत आहे. या ESI योजनेअंतर्गत जवळपास 16 लाख नवीन कर्मचाऱ्याची नोंदणी झाली आहे, म्हणून हा मुद्दा येथे घेतलेला आहे. पुढे वळूया, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या सल्लागार समितीची बैठक झाली होती. या बैठकीमध्ये काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले. ते म्हणजे इंधन दर स्थिर ठेवण्याचे सरकारचे धोरण आहे. जागतिक स्तरावर इंधन दर वाढले असतानाही भारतात मात्र दर नियंत्रित ठेवले गेले असे सांगितले. LPG सुधारणा आणि विस्तार, प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या प्रभावामुळे LPG कव्हरेज 55% वरून सर्वव्यापी स्तरावर म्हणजे जवळपास 100% स्तरावर पोहोचले आहे. आंतरराष्ट्रीय LPG दरात 58% वाढ असूनही प्रधानमंत्री उज्ज्वला योजना ग्राहकांना 553 रुपये दराने म्हणजे 14 किलोचा सिलेंडर 14.2 किलोचा सिलेंडर 553 रुपये दराने मिळतो. पुढे महत्वाचा मुद्दा आजचा आहे मित्रांनो, पोषण अभियान. भारत सरकारच्या पोषण अभियानांतर्गत आता दिल्लीमध्ये काही 300 किटचे वितरण झाले. त्यामुळे पोषण अभियान इथे घेतले आहे. पोषण अभियान म्हणजे भारत सरकारचा व्यापक पोषण सुधारणा अभियान आहे, जो कुपोषण कमी करणे, आरोग्य सुधारणे आणि मुलांच्या तसेच माता गर्भवतींच्या पोषण स्थितीचा विकास करण्यासाठी कार्यरत आहे. याचा मुख्य उद्देश आहे कुपोषणाचे उच्च प्रमाण कमी करणे, स्तनपान करणाऱ्या माता, गर्भवती महिला आणि लहान मुलाच्या पोषण स्थितीत सुधारणा करणे, तसेच संपूर्ण समुदायाचा सर्वांगीण विकास सुनिश्चित करणे, संतुलित आहार आणि पोषण संवर्धनाविषयी जागरूकता वाढवणे. पोषण अभियानांतर्गत प्रमुख उपाय आहेत पोषण ट्रॅकर म्हणजे लाभार्थ्याची रिअल टाइम ट्रॅकिंग प्रणाली, अंगणवाडी केंद्रामध्ये पोषण सेवा सुधारणा आणि आहार सल्लागार आणि आरोग्य सेवा सुलभ करणे. याचा प्रभाव बचपन के पहिले 1000 दिवसांचा पोषणावर विशेष भर, मुलांच्या मानसिक आणि शारीरिक विकासासाठी समर्पित कार्यक्रम आहे. तसेच महिलांच्या आरोग्य आणि संतुलित आहारास या कार्यक्रमाद्वारे प्रोत्साहन दिले जाते. पुढील मुद्दा पाहूया मित्रांनो, राज्य आणि केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान सहकार्यासाठी एक बैठक झाली. त्या बैठकीत महत्वाचे निर्णय झाले. एकूण महत्वाचे 5 निर्णय झाले. STI पहिला निर्णय आहे STI फेडरलिझम मजबूत करणे. दुसरा निर्णय आहे IPR जागरूकता आणि संरक्षण याविषयी. तिसरा निर्णय सर्वोत्कृष्ट विज्ञान योजना आणि नवसंशोधन याविषयी. चौथा निर्णय आहे जम्मू काश्मीर, झारखंड, बिहार, आंध्र प्रदेश, मेघालय आणि मध्य प्रदेशसाठी नवीन पेटंट केंद्राची स्थापना करणे. आणि शेवटचा निर्णय आहे विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या धोरणात्मक ब्रँडिंग आणि राज्यस्तरीय भागीदारीला चालना देणे. या निर्णयाविषयी अधिक माहिती येथे टाईप केलेली आहे, ते तुम्ही वाचून घ्या. याच विषयी अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री हे केंद्रीय मंत्र्यांना भेटले. त्यांच्या भेटी दरम्यान मुख्यमंत्र्यांनी काही मुद्दे येथे उपस्थित केले. आंध्र प्रदेशच्या विज्ञान आणि नवोपक्रमासाठी केंद्र सरकारचे सहकार्य असेल असे केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले. आंध्र प्रदेशला हायटेक विज्ञान केंद्र बनवण्यासाठी केंद्र सरकारच्या मदतीचा आग्रह केला. विज्ञान धारा या योजनेचा प्रभावी उपयोग आणि संशोधन क्षेत्रात सहकार्य वाढवणे. विज्ञान धारा हा आंध्र प्रदेश राज्य शासनाची योजना आहे. विज्ञान धारा ही भारत सरकारची विज्ञान आणि नवसंशोधन क्षेत्रातील सुद्धा योजना आहे.
जी स्थानिक स्तरावर विज्ञान आणि तंत्रज्ञान विकासाला चालना देण्यास केंद्रित आहे. प्रस्तावित विज्ञान आणि नवोन्मेष प्रकल्प तिरुपती येथे राष्ट्रीय सुपर कॉम्प्युटिंग सुविधा सुरू करणे, विशाखापट्टणम मध्ये मेडटेक झोनचा विस्तार करणे, CSIR लॅब, बायोटेक पार्क आणि जैव तंत्रज्ञान विद्यापीठ आंध्र प्रदेशमध्ये स्थापन करणे, क्वांटम टेक्नॉलॉजी हब म्हणून आंध्र प्रदेशचा विकास करणे, तसेच कृषी तंत्रज्ञान आणि डिजिटल नाविन्यपूर्णतेला चालना देणे, असे काही आंध्र प्रदेश विषयी मुद्दे आहेत. पुढे पोळूया मित्रांनो. पुढील महत्वाची आजची चालू घडामोड आहे. श्री गिरिराज सिंग यांनी हातमाग, हस्तकला, ज्यूट आणि सिल्क क्षेत्रातील लाभार्थ्यांशी संवाद साधला. या संवादाअंतर्गत समर्थ योजना ही वस्त्र उद्योगाच्या कौशल्य विकासाची भर घालणारी योजना आहे. समर्थ योजना व्यवसाय आधारित आणि लोक रोजगार अभिमुख कौशल्य विकास कार्यक्रमासाठी आणली होती. संघटित वस्त्र उद्योगामध्ये नोकरीसाठी प्रशिक्षित कामगार उपलब्ध करणे, पूर्ण वस्त्र साखळीचा समावेश, फक्त सूत कताई आणि विणकाम वगळून. समर्थ योजनेचा राष्ट्रीय विस्तार म्हणजे जम्मू काश्मीर ते अंदमान निकोबार मध्ये पर्यंत प्रशिक्षण सुविधा उपलब्ध आहेत. यामध्ये जवळपास 4.32 लाख लाभार्थ्यांना प्रशिक्षण मिळाले. यापैकी 74% नोकरी सुद्धा लागलेले आहेत. 88% महिलांना प्रशिक्षण व रोजगार संधी मिळालेले आहेत. महिलांच्या सशक्तीकरणाला चालना आणि वस्त्र निर्मिती वाढवणे, तसेच पायाभूत सुविधा सुधारणे आणि तंत्रज्ञान अपग्रेड करणे असे समर्थ योजनेचे काही मुद्दे आहेत. पुढे वळूया मित्रांनो. पुढील महत्वाचा मुद्दा आहे नीती आयोग विषयी. नीती आयोगची 10वी सचिव परिषदेची बैठक झाली 24 मे 2025 रोजी, म्हणजे आज बैठक होणार आहे. याचे विषय आहे विकसित राज्यासाठी विकसित भारत 2047. चौथ्या मुख्य परिषदेमध्ये काही 6 प्रमुख थीम होते. निर्माण क्षेत्रासाठी सक्षम पर्यावरण, सेवा क्षेत्रासाठी सक्षम पर्यावरण, ग्रामीण अप्रत्यक्ष रोजगार आणि MSME क्षेत्रातील वाढ, शहरी MSME आणि अप्रत्यक्ष रोजगार संधी, हरित अर्थव्यवस्थेतील नवसंधी आणि सर्क्युलर इकॉनॉमी संबंधित असे काही मुद्दे होते चौथ्या मुख्य सचिव परिषदेमध्ये. तर आता 10वी सचिव परिषद होणार आहे दिनांक 24 मे आज, आणि याची थीम असणार आहे विकसित राज्यासाठी विकसित भारत ऍक्ट 2047. पुढील महत्वाचा मुद्दा किरी हायड्रो इलेक्ट्रिकल प्रकल्प भ्रष्टाचार प्रकरण. या भ्रष्टाचार प्रकरणा संबंधित CBIने माजी जम्मू काश्मीर राज्यपाल सत्यपाल मलिक आणि 5 जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहेत. मणिपूरमध्ये विशेष NIA न्यायालय स्थापन केलेले आहे. जातीय हिंसाचाराशी संबंधित 3 प्रमुख प्रकरणाच्या तपासासाठी हे न्यायालय स्थापन केले आहे. भारताचा GDP वाढीचा फिचने सुधारित अंदाज दिला आहे. तो म्हणजे भारताच्या GDP वाढीचा अंदाज जो आहे तो आता 6.4% पर्यंत वाढवला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील बातमी आहे मित्रांनो. हार्वर्ड विद्यापीठासाठी अमेरिकी सरकारचा नवीन आदेश आला आहे. ट्रम्प प्रशासनाने हार्वर्डला आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया रोखण्याचा आदेश दिला. भारतीय विद्यार्थ्यांसह जवळपास 788 आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांवर याचा परिणाम होणार आहे. इराण आणि अमेरिका अण्वस्त्र चर्चा रोम मध्ये 5व्या फेरीची चर्चा सुरू झाली आहे. आर्थिक निर्बंध कमी करण्याच्या बदल्यात इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमावर मर्यादा येणार आहेत. इराणने अमेरिकेच्या युरेनियम समृद्धी पूर्णपणे थांबवण्याच्या मागणीला विरोध दर्शवला. ओमानचे परराष्ट्र मंत्री मध्यस्थ म्हणून यामध्ये सहभागी आहेत. आता खेळ जगताकडे वळूया मित्रांनो. ऑलिम्पियन रायजा ढिल्लन यांनी ISSF ज्युनियर वर्ल्ड कप मध्ये महिलांच्या स्कीट प्रकारामध्ये रौप्य पदक जिंकले. किदंबी श्रीकांतने मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दाखल झाली आहे. राष्ट्रीय क्रीडा महासंघासाठी सुधारित सहाय्यता योजना केंद्राने आणली आहे. त्याचे काही महत्वाचे मुद्दे आहेत मित्रांनो, अत्यंत महत्वपूर्ण जाणून घ्या. 2024 पॅरिस ऑलिम्पिक नंतर नव्या ऑलिम्पिक सायकलसाठी पुनरावलोकन करण्यात येणार आहे. 2036 मध्ये ऑलिम्पिकचे यजमानपद मिळवण्याच्या भारताच्या महत्वाकांक्षेला समर्थन देण्यात येणार आहे. सुधारित सहाय्य योजना अंतर्गत नवीन उपाय कोणते ते पाहूया. तळागाळातील क्रीडा विकासासाठी अनिवार्य 20% बजेट, सक्षमता वाढवण्यासाठी 10% निधी, प्रशिक्षण तज्ञ नियुक्ती अनिवार्य करण्यात आली आहे. 10 कोटीहून अधिक वार्षिक बजेट असलेल्या NSF साठी उच्च कार्यक्षमता संचालकची नियुक्ती होणार आहे.
वरिष्ठ आणि कनिष्ठ गटातील संभाव्य खेळाडू ओळखून त्यांच्या प्रशिक्षण केंद्रांना सहाय्य देण्यात येणार आहे. प्रशिक्षण अकादम्या यांना मान्यता प्रक्रिया सुरू होणार आहे. आहार भत्ता गैर शिबिर दिवसांसाठी खेळाडूंना 10,000 रुपये प्रति महिना आहार भत्ता भेटणार आहे. तसेच व्यावसायिक व्यवस्थापनासाठी सहाय्य भेटणार आहे. सीईओ, संचालक आणि प्रशासनिक कर्मचाऱ्यांसाठी निधीच्या 10% वाटणी देण्यात येणार आहे. अशा प्रकारे आजच्या महत्वपूर्ण 24 मे 2025च्या महत्वपूर्ण चालू घडामोडी परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वपूर्ण आहेत. याची पीडीएफ तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून डाउनलोड करू शकता. अशा प्रकारे आजचे महत्वपूर्ण घडामोडी येथे संपल्या मित्रांनो. धन्यवाद.